नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. तर मित्रांनो, आपण आत्ताच क्लासवरून आलो व क्लासवरून आलो. मला जाम भूक लागली होती, तर मम्मी आपल्याला गरम गरम नाश्ता करून देत होती. तोपर्यंत काय करू म्हटलं, चला आपला ब्लॉग सुरू करू आतापासूनच. तर बसलो होतो, भूक तर जाम लागली होती. मग गाणे ऐकत होतो, आपले मराठी गाणे मस्तपैकी. ही अशी फिरवली, ही दुसरी डबी, ही अशी फिरवली, ही अशी लांबनं फिरवली, तर मित्रांनो, जाम भूक लागली होती. तर आता मम्मीने नाश्ता दिलेला आहे, मस्त गरम गरम नाश्ता दिला आहे. धपाटे आणि मस्त लाल चटणी दिलेली. आता मी नाश्ता करून घेतो, तुम्ही पण नाश्ता करून घ्या मित्रांनो. तर मित्रांनो, झाला आहे आपला नाश्ता. तर आपण आता डबे देऊन आलेलो आहे व आता संध्याकाळी आपल्या मित्राच्या बहिणीचं लग्न आहे. तर आपल्याला हळदीला जायचं आहे. लग्न उद्या आहे, आज हळद आहे रात्री. तर आपल्याला हळदीला जायचं आहे. तर आता आपण जाऊया बाजारात भाजीपाला घ्यायला. तर मित्रांनो, मी तर आता आपण इकडं बाजारात मार्केटमध्ये आलेलो आलो होतो भाजीपाला व घ्यायला. तुम्हाला तुम्हाला आमचं दाखवतो चाळीसगावचं आमचं बाजार चाळीसगावचं दाखवतो. मार्केट. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे, स्मारक. आता बाकीच्या गाड्या बंद आहे. तर मित्रांनो, आपण भाजीपाला घेऊन घरी आलेलो आहे. घरी आलो, आपण फ्रेश वगैरे झालो, तयारी वगैरे केली व हळदीला जाण्यासाठी आपण झालो आहे तयार. तर तुम्हाला आजचा लूक दाखवतो माझा. तर मी कुर्ता घातलेला आहे व जीन्स पॅन्ट घातलेली आहे आणि स्निकर्स घालणार आहे याच्यावर. तर आपल्याला जाताना मित्रांना घ्यायचं आहे आपल्या, तर घेऊ त्यांना व पोचू हळदी. तर आपण हळदीत आलो. तर मित्रांनो, आपण पोचलोय, हळद सुरू झालेली आहे व इकडे आपण मजा घेतोय, मस्तपैकी डीजे वगैरे वाजतोय व तिकडे हळद लागतीये. डीजे पण चालू झालाय व जे बँडवाले ते पण चालू झाले. आपण मस्त बसलोय, हळद वगैरे बघतोय. मित्रांनो, बँडवाले एकदम खतरनाक वाजवतात, खूप मजा येते. म्हणजे काय सांगू तुम्हाला, लय म्हणजे एकदम सांस्कृतिक पद्धतीसारखं चालू आहे लग्न. एकदम मस्त मस्त चालू आहे एकदम. आता नवरीची म्हणजे आपल्या दीदीची हळद झाली, आता दाजींची हळद चालू आहे. त्यांची पण हळद झाली. मस्त सगळे बसलेले, अजून कोणी नाचत वगैरे नाही, काही जेवण वगैरे बाकी आहे. तर आम्ही आलो आता जेवणाला. सगळे आपले मित्र वगैरे बसले, जेवणाला आलेलो आहे आपण. तर मित्रांनो, झाले आता आपण जेवण. तर आपण सगळे बाहेर आलो होतो, उभं होते सगळे, मस्त जेवण जिरवत होते. तर ते बाकीची मंडळी आपली तिथं बसली, खुर्च्यांवर बसलेले आहेत सगळे. काही विषय नाही. डीजे आता होईलच म्हणे थोड्या वेळात चालू. झालंय, खतरनाक आवाज तर हे आपले डीजे वाले काका एकदम खतरनाक हसतं विसतं.